Hello everyone, so welcome back to another vlog and आज मी थोड़ा इंटरेस्टिंग टॉपिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी एक छोटासा माझा ऑफिस टूर देणार आहे. तो आवडतोय का? सो लेट मी शेअर युअर थॉट्स इन द कमेंट सेक्शन की तुम्हाला कसे कॉन्टेंट या फिर कसे व्लॉग्स बघायला आवडतील. सो मला बेसिक आयडिया येईल की मला कशाच्या रिलेटेड व्लॉग्स बनवायला पाहिजेत. तुम्हाला जर मागचा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्ही बघितला नसेल तर पहिले जाऊन तो बघा आणि तिथे पण तुम्ही मला कमेंट करू शकता की व्लॉग कसा वाटला. आणि आज मी तुम्हाला क्विक लुक दाखवते माझा. मी ॲक्च्युली चालली ऑफिसला आणि मी आज माझा क्विक लुक दाखवते आणि आपण आज करणार आहोत ऑफिस टूर. एकदम क्विकमध्ये तुम्हाला मी ऑफिस टूर देणार आहे आज. सो व्लॉग आहे तो शेवटपर्यंत बघा की ओके. सो हा आहे माझा आउटफिट ऑफ द डे आणि मी लिफ्टमधून दाखवते हा शॉट बिकॉज मला ऑलरेडी लेट झाला होता. कॅब आली होती आणि इतका भयानक ट्रॅफिक लागला पण तरी आम्ही वेळेत पोचलो होतो ऑफिसला. रादर आम्ही वेळेच्या पहिलेच पोचलो होतो आणि सगळ्यांना खूप भूक लागली होती. सो आम्ही असं डिसाईड केलं की लॉग इन करायच्या पहिले आपण फूड कोर्टला जाऊन काहीतरी खाऊ म्हणजे ब्रेकफास्ट करू आणि मग आम्ही लॉग इन करू. सो आम्ही फूड कोर्टला गेलो आणि तुम्ही बघू शकता दिस इज आवर फूड कोर्ट आणि किती स्पेशियस आहे. त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट ऑर्डर केला आणि आम्ही केलं होतं मेदू वडा, मसाला डोसा आणि वडापाव आणि फिल्टर कॉफी आणि चहा. तर मी स्पेशली केला होता वडापाव बिकॉज मला इकडचा वडापाव ट्राय करायचा होता आणि पहिलाच बाईट घेतल्यावरती मी खूप डिसअपॉइंट झाले बिकॉज वडापाव खूपच ॲव्हरेज होता. त्यानंतर मी चहा ट्राय केला आणि चहाचा एक सिप घेतल्यानंतर चहा वॉज ओके म्हणजे इतका पण सुपर्ब नाही पण ठीक होता. आणि माझ्या एका फ्रेंडने घेतला होता मसाला डोसा. तर मी मसाला डोसाचा एक बाईट ट्राय केला अँड इट वॉज रिअली गुड. म्हणजे वडापाव खाऊन एक्सपेक्टेशन्स लो झालेले पण मसाला डोसा खरंच छान होता. त्यानंतर मी ऑफिसला लॉग इन केलं आणि हा माझा फ्रेंड विमेन्स डेचं पेंडिंग गिफ्ट घेऊन आला होता अँड इट वॉज सो गुड. मला खूप आवडलं. आणि यानंतर आम्ही जे काम केलं ते मी रेकॉर्ड नाही केलं आहे. सो मी डायरेक्ट आता लंच सीन दाखवते. सो पुन्हा आम्ही फूड कोर्टला गेलो आणि ब्रेकफास्ट लेट केल्यामुळे जास्त भूक पण नव्हती. तर मग आम्ही पास्ता सॅलड आणि शेजवान नूडल्स ऑर्डर केले होते आणि माझ्या एका फ्रेंडने मँगोज आणले होते. सो आम्ही ते खाल्ले. सॅलड लागत नाही चांगलं पण खावं लागतं. 156 म्हणजे ते हे पकडून घरात करायला पाहिजे. यम्मी. नका करू तुमची ब्लॉगमध्ये कोणत्या कंपनीमध्ये. थँक्यू. आणि पुन्हा आम्ही डेस्कवर येऊन आमचे टास्क कंप्लीट केले आणि त्यानंतर आम्ही कॉफी ब्रेक घेतला. कॉफी ब्रेक घेता थोडंसं गॉसिप केलं आणि ऑफिसला गेलो आणि कलिग्ससोबत मजा मस्ती केली नाही असं होऊच शकत नाही. म्हणजे तुमच्याकडे कितीही वर्क प्रेशर असलं तरी पण जी मजा ऑफिसला जाऊन काम करण्यात आहे ती कुठेच नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे आम्ही ज्या कॉर्नरला बसलेलो तिकडचा व्ह्यू इतका सुंदर होता की आम्ही तिथेच बसून कॉफी घेतली आणि हा व्ह्यू एन्जॉय करत थोडी गॉसिपिंग करत आम्ही आमची कॉफी फिनिश केली. आणि त्यानंतर तुम्ही माझा क्विक आउटफिट बघू शकता की हा माझा आजचा आउटफिट होता. आणि ऑफिस झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच काहीतरी खायची क्रेविंग झाली होती. सो आम्ही स्ट्रीट फूड काहीतरी ट्राय करायचं ठरवलं आणि तिथे आम्हाला नवीनच ओपन झालेला पाणीपुरीचा स्टॉल दिसला. सो आम्ही सगळ्यांनी पाणीपुरी ट्राय केली अँड इट वॉज रिअली गुड. असा होता माझा आजचा दिवस. बाय.